कर्क राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी. नमस्कार कर्क राशीच्या प्रिय बांधवांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. कर्क राशीच्या लोकांनो, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण घेऊन येऊ शकतो. काही काळापासून तुमच्या मनात एक प्रश्न असेल, माझ्या आयुष्यात परिस्थिती कधी बदलेल. एखादी इच्छा मनात असेल, एखादे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा असेल, एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची वाट पाहत असाल किंवा आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती पूर्वीसारखी सुखद व्हावी अशी इच्छा असेल, तर कर्क राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुम्हाला हळूहळू परिस्थिती बदलत असल्याची जाणीव होऊ शकते. कारण प्रत्येक गोष्ट लगेच आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो पण परिणाम दिसत नाहीत. आपण देवाकडे प्रार्थना करतो, मनात इच्छा ठेवतो, शांतपणे परिस्थिती सुधारण्याची वाट पाहतो आणि एक वेळ अशी येते की आपल्याला वाटू लागते, कदाचित हे माझ्या नशिबातच नाही. पण कर्क राशीच्या लोकांनो, उशीर म्हणजे नकार नाही आणि शांतता म्हणजे सर्व काही संपले असेही नाही. काही वेळा आयुष्य आपल्यासाठी मोठी तयारी करत असते, ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. या आठवड्यात तुमच्यासाठी अशीच एखादी सकारात्मक हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्ही गेल्या काही काळात जे प्रयत्न केले आहेत त्याचे छोटे छोटे परिणाम दिसू शकतात. एखाद्या व्यक्तीचा फोन येऊ शकतो, एखादे अडकलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते, एखादी आर्थिक संधी मिळू शकते, घरातील वातावरणात सुधारणा होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातील निराशा कमी होऊन आशा पुन्हा जागी होऊ शकते. कर्क राशीचे लोक मनाने अत्यंत संवेदनशील असतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम केले तर मनापासून करता. कुटुंबासाठी तुम्ही स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवू शकता. घरातील लोक सुखी व्हावेत, सर्वांनी आनंदी राहावे अशी तुमची मनापासून इच्छा असते. पण याच स्वभावामुळे अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. घरातील लोक काय म्हणतील, नाते टिकेल का, परिस्थिती सुधारेल का, भविष्यात काय होईल, असे अनेक विचार तुमच्या मनात फिरत असतात. या आठवड्यात मात्र स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आनंदासाठी मी काय करू शकतो. कारण इतरांना आनंदी ठेवताना स्वतःला विसरू नका. तुमच्या आयुष्यात आता एक नवी दिशा तयार करण्याची वेळ आली आहे. कर्क राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून एखादी जबाबदारी मिळू शकते. तुमच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो. सुरुवातीला नवीन जबाबदारी थोडी अवघड वाटली तरी त्यातून तुमच्या प्रगतीचा मार्ग तयार होऊ शकतो. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांनी या आठवड्यात प्रयत्न वाढवावेत. नवीन नोकरीची माहिती मिळू शकते. एखाद्या जुन्या संपर्कातून संधी मिळू शकते. मुलाखतीसाठी बोलवणे येऊ शकते किंवा पूर्वी थांबवलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. तुमच्यासाठी संदेश आहे. संधीची वाट पाहत बसू नका, संधी शोधण्यास सुरुवात करा. कर्क राशीच्या लोकांनो, आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा करण्याचा आहे. एखादा जुना खर्च संपेल, एखादी थकीत पेमेंट मिळू शकते. काही जणांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे आर्थिक मदत मिळू शकते. मात्र या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. विशेषतः भावनेच्या भरात खरेदी करू नका. तुम्ही बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यापासूनच सुरुवात करा. छोटी बचत भविष्यात मोठा आधार बनू शकते. कर्क राशीच्या काही व्यक्तींना या आठवड्यात अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात. जुन्या व्यवहारातून रक्कम मिळू शकते. कामाचे पेमेंट मिळू शकते. काहींना अतिरिक्त कामातून पैसे मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना एखादा फायदा होऊ शकतो. मात्र धनलाभाच्या अपेक्षेने अविचारी जोखीम घेऊ नका. कर्क राशीच्या लोकांसाठी प्रेम हे केवळ भावना नसून विश्वास आणि सुरक्षिततेचे नाते असते. म्हणून नात्यातील छोटासा बदलही तुम्हाला जाणवतो. या आठवड्यात प्रेमजीवनात संवाद वाढवण्याची शक्यता आहे. काही गैरसमज दूर होऊ शकतात. ज्यांच्यामध्ये काही काळापासून संवाद कमी आहे त्यांनी पुन्हा एकदा शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या व्यक्तीकडून अचानक फोन किंवा मेसेज येऊ शकतो. जुन्या नात्याची आठवण येऊ शकते. पण फक्त भावनांवर निर्णय घेऊ नका. समोरची व्यक्ती तुमचा आदर करते का, तुम्हाला समजून घेते का, तुमच्या भावनांना महत्त्व देते का, हेही पहा. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात चांगली चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. एखादे नवीन स्थळ समोर येऊ शकते. कुटुंबातील व्यक्ती विवाहाबाबत महत्त्वाचा विषय काढू शकते. काहींच्या बाबतीत पूर्वी थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. पण निर्णय घेताना फक्त बाह्य गोष्टी न पाहता स्वभाव, विचार, परस्पर आदर आणि समजूतदारपणा पहा.
कर्क राशीसाठी घर आणि कुटुंब अत्यंत महत्त्वाचे असतात आणि या आठवड्यात घराशी संबंधित काही सकारात्मक घटना घडू शकतात. घरातील वातावरण हलके होऊ शकते. एखाद्या व्यक्तीची चिंता कमी होऊ शकते. कुटुंबातील सदस्याला चांगली बातमी मिळू शकते. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काही जण घर बदलण्याचा, दुरुस्ती करण्याचा किंवा नवीन वस्तू घेण्याचा विचार करू शकतात. घरातील सकारात्मक वातावरण तुमच्या मनालाही मोठा आधार देईल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा गुप्त संकेत. कर्क राशीच्या लोकांनो, या आठवड्यात एखादी गोष्ट वारंवार तुमच्या समोर येत असेल तर तिच्याकडे शांतपणे लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीचा संपर्क, एखाद्या कामाची पुन्हा संधी, एखादी नोकरीची माहिती, एखादे नवीन कौशल्य किंवा एखादा निर्णय यापैकी एखादी गोष्ट तुमच्या पुढील काळासाठी महत्त्वाची ठरू शकते. पण प्रत्येक योगायोगाला दैवी संकेत समजण्याऐवजी विवेकाने निर्णय घ्या. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात मानसिक शांतता महत्त्वाची आहे. ताण मनात साठवू नका. वेळेवर जेवण करा, पुरेशी झोप घ्या, पाणी पुरेसे प्या. तुमच्या क्षमतेनुसार चालणे, योग किंवा हलका व्यायाम करा. मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा काही मिनिटे शांत बसण्याची सवय लावू शकता. काही आरोग्यविषयक त्रास जाणवल्यास योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून शांतपणे प्रार्थना करा. मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ देत, माझ्या कुटुंबात सुखशांती नांदू दे, माझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे आणि माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू दे. सोमवारी आपल्या श्रद्धेनुसार भगवान शिवाचे स्मरण करू शकता. कर्क राशीच्या लोकांनो, तुम्ही अनेकदा इतरांसाठी खूप काही करता, पण आता स्वतःसाठीही काहीतरी करण्याची वेळ आहे. ज्या गोष्टीने तुमचे मन सतत दुःखी होते तिच्याकडे नव्या दृष्टिकोनातून पहा. ज्या कामात अपयश आले त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीने तुमची किंमत ओळखली नाही तिच्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका आणि जे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही त्याला सोडून देऊ नका. काही स्वप्नांना वेळ लागतो, पण वेळ लागला म्हणून ती स्वप्ने चुकीची ठरत नाहीत. 17 ते 23 ऑगस्टचा हा आठवडा तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकतो. ती एखादी शुभ बातमी असेल, एखादी आर्थिक संधी असेल, एखादे अडकलेले काम असेल, एखाद्या नात्यातील गोडवा असेल किंवा तुमच्या मनातील पुन्हा जागा होणारी आशा असेल. यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह आणू शकते. म्हणून या आठवड्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा चांगला काळ माझ्यापासून दूर नाही, मी त्यासाठी तयार होत आहे. तुमच्या कष्टांना यश मिळो, तुमच्या घरात सुखशांती नांदो, तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा हो, तुमच्या नात्यांमध्ये प्रेम वाढो, तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला हो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार मागे पडून सुखाची, समाधानाची आणि यशाची नवीन पहाट उगवो. कर्क राशी, जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की 17 ते 23 ऑगस्ट हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येणार आहे तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, माझ्या आयुष्यात चांगला काळ सुरू होत आहे. कर्क राशीच्या सर्व बांधवांना या आठवड्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय श्री गणेश.